मला तर हे शब्दच आता कळत नाहीत. वर्णी लागते, अमुक गेले, तमुक आले. म्हणजे एक भ्रष्ट गेला आणि दुसरा भ्रष्ट आला. आता ह्याला काय म्हणायचं आणि या राजकारणाला काय म्हणायचं हेच आता कळत नाहीये. आणि लढायचं ते कशासाठी आता असा प्रश्न पडलाय मला. म्हणजे भुजबळांविरुद्ध एवढं टोकाचं लढले, अगदी चीफ जस्टिस पुढे स्वतः कोर्टात उभं राहून लढले, तेव्हा ते जेलमध्ये गेले. त्यांच्या विरुद्ध FIR होऊन 2.5 वर्ष जेलमध्ये होते. त्यानंतर महाराष्ट्र सदन घोटाळा संपला म्हणून जाहीर केलं. त्यांच्या विरुद्ध हायकोर्टात लढले. 5 जजेसनी नॉट बिफोर मी केलं तेव्हा सुप्रीम कोर्टात गेले. एवढं सगळं करून आता ती पिटिशन अजून महाराष्ट्राच्या हायकोर्टात, मुंबईच्या हायकोर्टात चालू असताना त्यांना पुन्हा जर मंत्रिपद दिलं तर आमच्यासारख्यांनी काय करावं आणि कशासाठी लढावं असा प्रश्न आता माझ्या मनात पडलाय. तुम्ही एक प्रश्न उपस्थित केलाय, सभ्य माणसं मिळत नाहीत का राजकारणात? नाही, खरंच मला हा मोठा प्रश्न पडतोय की यांच्याकडे चांगली माणसं नाहीत का. म्हणजे एक धनंजय मुंडे ज्यांनी इतकं जसं जे कृत्य केलं आणि त्या कराड सारख्या लोकांना मोठं केलं, एवढं सगळं असताना सुद्धा त्याला हटवल्यानंतर पुन्हा आमच्या डोक्यावर आणून जर भुजबळांसारख्यांना थोपवलं, त्यांना काय म्हणायचं. हे राजकारणात यांच्याकडे आता चांगली माणसं उरलीच नाहीयेत का असा प्रश्न पडतो मला. आता काही दिवसांपूर्वी ना एक फोटो आला होता ज्याच्यात फडणवीस असे मध्ये बसले होते आणि दोन्ही बाजूला मग त्याच्यात अशोक चव्हाण होते, नारायण राणे होते, भुजबळ होते, अजित पवार होते, प्रफुल्ल पटेल होते, असे सगळे लोक बसलेले दिसले. आणि मला तेच फडणवीस ह्या सगळ्या लोकांच्या विरोधात काय काय त्यांची विधानं होती आणि ते कसे कसे लढले ते 2011 पासूनचे फडणवीस आठवले. आणि आता त्यांच्याच बरोबर बसून सरकार बनवतायत, त्यांनाच बरोबर घेऊन सरकार चालवतायत. मला हसावं का रडावं आता असा प्रश्न पडलाय. सुरुवातीपासून आपण बघतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्वतः गृहमंत्री नेहमी भ्रष्टाचाराच्या विरोधात ते बोलतात की भ्रष्टाचार मी सहन करणार नाही. मग दोन भ्रष्टाचारी मंत्री किंवा एकंदरीत एकाच्या ऐवजी दुसरी मंत्रिपद देणं किंवा त्याचा शपथविधी करणं कितपत संयोगित आहे? नाही, मला तोच प्रश्न पडलाय की हे जे सरकार जेव्हा 2014 पासून आलं, म्हणून मी आजच्या माझ्या ट्विटमध्ये ते देखील टाकलंय की आपल्याला काय सांगितलं गेलं होतं, कसली आश्वासनं दिली होती. बहुत हो गई भ्रष्टाचारियों की मार, अब की बार मोदी सरकार, भ्रष्टाचारियों पे कारवाई के लिए इस बार 400 पार वगैरे वगैरे जी त्यांची विधानं होती. आणि हेच फडणवीस आणि त्यांचे सहकारी किरीट सोमय्या जेव्हा लढत होते या सगळ्यांविरुद्ध, ते गेले कुठे आणि काय चाललंय हे का यालाच म्हणतात राजकारण, जे आम्हाला नाही कळत आणि कळण्याची इच्छा पण नाही. कारण हे इतकं घाण आणि याला जर सो कॉल्ड लोकशाही म्हणत असू ना, तर दुर्दैव आहे आपल्या देशाचं की अशी गुंड असलेली माणसं, अशी भ्रष्ट असलेली माणसं आज आपल्या डोक्यावर थोपवली जात आहेत. दुर्दैव आहे आपलं, दुसरं काहीच म्हणता येत नाही. मला म्हणतायत माणसं थोपवली जातात. काही सुरुवातीपासून तुम्ही धनंजय मुंडेंच्या विरोधात लढलात, त्यांना बाजूला करण्यात आलं. आता छगन भुजबळ येत आहेत त्याच जागी आणि त्याच पदावरती. एकंदरीतच सामाजिक कार्यकर्त्यांचा विचार होत नाही असं दिसतंय का? नाही, मी आज माझ्या ट्विटमध्ये हा देखील प्रश्न विचारलाय की बाबा हा माझ्यासारख्यांना संदेश आहे का की तुम्ही आमचं काहीच बिघडू शकत नाही. म्हणजे काय बोलावं, लोकांच्या डोक्यावर यांचाच भडीमारा परत होणार का, असे अनेक असंख्य प्रश्न माझ्या डोक्यात आज आहेत. आणि सकाळपासून म्हणजे मी 4:30ला झोप गेली, त्याच्यानंतर झोपच आली नाही. कारण काय म्हणावं या लोकांना, किळसवाणे राजकारण आहे. मुख्यमंत्री फडणवीस जे स्वतः गृहमंत्री आहेत ते नेहमी भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलतात किंवा भ्रष्टाचार सहन करणार नाही असं म्हणतात. नाही, मी तुम्हाला इथे थांबवते. असं फडणवीस पूर्वी म्हणायचे. आताचे फडणवीस आणि पूर्वीचे फडणवीस फार वेगळे व्यक्ती आहेत असं मला वाटतं. तर एकंदरीतच या सरकारच्या डोकं ठिकाणावर आहे की नाही अशी म्हणायची वेळ आली आहे का? नक्कीच. मला तर कळत नाहीये की आपण आपल्या देशाला कुठच्या दिशेने घेऊन जातोय. आणि मी एकदा मागे फडणवीसांना एक मेसेज केला होता की यू आर डुईंग अ मेजर डिससर्व्हिस टू द नेशन. आणि आज मला त्यांना ते परत म्हणावं असं वाटतंय की यू आर डुईंग अ मेजर डिससर्व्हिस टू द नेशन. महाराष्ट्र टाइम्सवर लाईव्ह गृहमंत्री आणि छगन भुजबळांसोबत संवाद साधायचा असेल तर काय सांगा? मला बिलकुल त्यांच्याशी कुठलाही संवाद साधायचा नाही, कारण हे सगळे जण या संवादाच्या पलीकडचे. नगरी नगरी YouTube चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, डोकं खाजवा, घंटी वाजवा, लाईक करा, पुढे पाठवा, कधी भी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी YouTube चॅनल. पांढऱ्याचे पांढरे, काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे.